नमस्कार, अभिरस किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण करणार आहोत लापसी। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। मी अर्धा किलो लापसी घेतलेली आहे। 400 ग्राम गूळ घेतलेला आहे। 7-8 वेलची मी सोलून थोडीशी ठेचून घेतलेली आहे। 2 तांबे पाणी। लापसी आपण चांगली तेलात फ्राय करून घेऊया। मला तूप आवडत नाही म्हणून मी तेलातच फ्राय करणार आहे। गॅसवर कुकर ठेवलेला आहे। मी लापसी कुकरमध्ये करणार आहे। मी 2 तांबे पाणी कुकरमध्ये टाकणार आहे आणि त्याच पाण्यामध्ये मी गूळ टाकणार आहे। हे पाणी आपण चांगलं गरम करून घेऊया आणि दुसऱ्या कढईमध्ये आपण लापसी चांगली लाल भाजून घेणार आहोत। मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये 2 पळी तेल टाकणार आहे। आता आपण लापसी फ्राय करून घेऊया। कोणाकोणाला तूप आवडतं, तुम्ही तुपातही भाजू शकता। मला तूप आवडत नाही म्हणून तेलातच करणार आहे। आणि रवा फ्राय करत असतानाच आपण लाल त्याच्यामध्ये वेलची टाकून घेऊया। थोडंसं हे हलवतच राहायचं, नाहीतर खाली रवा चिकटतो। आपला रवा हा कसा फुलत आहे ते बघा। तुम्हाला हवे तर याच्यामध्ये काजू, बदाम टाकू शकता तुम्ही। मी आपल्या साध्या पद्धतीत करत आहे। माझ्याकडे जे साहित्य होतं त्याच्यातच मी झटपट लापसी करणार आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये खोबरं, बदाम, काजू सगळं टाकू शकता। आपली लापसी थोडी आता लाल होत आलेली आहे। आपल्या लापसीला छान कलर आलेला आहे। आपली लापसी लाल कलर मध्ये चांगली फ्राय झालेली। आपण गॅस बंद करून घेऊया। आपण जे गुळाचं पाणी ठेवलेलं होतं ते आपला चांगला गूळ वितळून झालेला आहे। आता आपण थोडी थोडी लापसी याच्यामध्ये टाकून घेऊया। कुकरमध्ये झटपट होते। सर्व लापसी आपली याच्यामध्ये टाकून झालेली आहे। थोडी आपण चम्मचने हलवून घेऊया। आपण कुकरचं झाकण लावून 5 शिट्ट्या मारून घेऊया। आपल्या कुकरच्या 5 शिट्ट्या मारून झालेल्या। आपण आपला कुकर थंड झालेला आहे। आपण खोलून बघूया। लापसी आपली शिजलेली आहे। अशीच मी झटपट साध्या पद्धतीने केलेली आहे। अशा पद्धतीने लापसी तयार झालेली आहे। कुकरमध्ये झटपट होते। तुम्ही ट्राय करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अभिरस किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा।